गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण सेकंड इयर सिव्हिल यामधील कॉन्क्रीट अँड टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट अभ्यासतो आहे. त्यामध्ये आपण 4th युनिट स्टार्ट केलेला आहे. पहा, क्वालिटी कंट्रोल ऑफ कॉन्क्रीट. ओके, क्वालिटी कंट्रोल ऑफ कॉन्क्रीट हा युनिट आपण स्टार्ट केलेला आहे. 4th युनिट आहे आपला. त्यामध्ये आपण बराचसा थेरी पार्ट कव्हर केलेला आहे. त्यामध्ये आपण मिक्सिंग ऑफ कॉन्क्रीट इन्ग्रेडियंट्स अँड टाईप्स ऑफ मिक्सर हे पाहिलं होतं लास्ट लेक्चरला. त्यामध्ये मॅन्युअल मिक्सिंग म्हणजे हँड मिक्सिंग, मेकॅनिकल मिक्सिंग, ओके म्हणजे मशिनरी मिक्सिंग, त्यामध्ये बॅच मिक्सर आहेत. बॅच मिक्सरमध्ये टायटल मिक्सर, नॉन टायटल मिक्सर आपण लास्ट लेक्चरला एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, टायटल मिक्सर कसं असतं पहा, त्याचे आपण फिगर वगैरे लास्ट लेक्चरला एक्सप्लेन केल्या होत्या. ओके, तर आपण आता त्यानंतर आपण नॉन टायटिंग मिक्सर पण केलं आणि त्याचे युजेस ऑफ नॉन टायटिंग टाईप मिक्सर, NT मिक्सर असतं जे आपलं, त्याचे आपण युजेस पण एक्सप्लेन केले होते. त्यानंतर आपण मॅन्युअल मिक्सिंग अँड मेकॅनिकल मिक्सिंगचा डिफरन्स पाहिला होता, कॅम्पॅरिझन केलेलं होतं. त्यानंतर ऑपरेशन ऑफ मिक्सर्स स्टार्ट केलं होतं आपण. त्यामध्ये नॉन टायटिंग, ड्रम शोईंग, डिस्चार्ज चोक हे आपण फिगर एक्सप्लेन केल्या होत्या. ओके, तर आपण आता न्यू पॉईंट स्टार्ट करतोय. प्रिकॉशन्स टू बी टेकन ड्युरिंग मिक्सिंग. काय काय काळजी घ्यावं लागते आपल्याला ते मिक्सिंग करायच्या वेळेस. जेव्हा आपण मेकॅनिकल मिक्सर वापरतो, नॉन टेल्टिंगचे मिक्सर वगैरे आपण वापरतो, टेल्टिंग मिक्सर, तर आपल्याला कोणती कोणती प्रिकॉशन घ्यावं लागते त्या ड्रममध्ये, काळजी कोणती घ्यावं लागते ते आपण इथे आता या पॉईंटमध्ये आपण कवर करणार आहेत. प्रिकॉशन्स टू बी टेकन ड्युरिंग मिक्सिंग. ओके, तर फर्स्ट आहे बॅडली ऑन अँड बेंड ब्लेड्स शुड बी रिप्लेस इमिजिएटली. जे आपले बॅडली ऑन असेल आणि आपले बेंड ब्लेड्स असतात त्यामधले, ते शुड बी रिप्लेस इमिजिएटली. ते कसे करायचे? बॅडली जर ऑन झाले ते ब्लेड्स, तर आपण काय करायचे? रिप्लेस इमिजिएटली, लवकरात लवकर ते रिप्लेस करून घ्यायचे. शुड बी रिप्लेस इमिजिएटली. बॅडली ऑन अँड बेंड ब्लेड्स शुड बी रिप्लेस इमिजिएटली. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे स्पीड ऑफ द मिक्सर शुड बी युनिफॉर्म. तर आपलं जो मिक्सर असेल त्याचा स्पीड कसा ठेवायचा आहे? युनिफॉर्म ठेवायचा आहे. म्हणजे सायमल्टेनियसली तो तसंच चालू राहायला पाहिजे. तो फास्ट पण करायचा नाही आणि स्लो पण करायचं नाही. स्पीड ऑफ द मिक्सर शुड बी युनिफॉर्म, सारखाच चालू ठेवायचा. त्यानंतर थर्ड आहे वॉटर शुड एंटर अलॉंग विथ ड्राय मटेरियल्स अँड शुड टेक द सेम टाईम ॲज अदर मटेरियल्स टेक टू एंटर. म्हणजे आपलं जे वॉटर शुड बी एंटर अलॉंग करतो त्यामध्ये विथ ड्राय मटेरियल्समध्ये आपण जे वॉटर एंटर करतो त्यामध्ये शुड टेक अ सेम टाईम ॲज अदर मटेरियल. त्यामध्ये सेम टाईममध्ये काय करायचं? अदर मटेरियल टेक टू एंटर झालं पाहिजे. म्हणजे आपलं ड्राय मटेरियल आणि वॉटर ज्यामध्ये आपण ते एंटर करतो त्यामध्ये आपलं जे अदर पण मटेरियल आहे ते सोबतच एंटर झालं पाहिजे. ओके, रिपीट करतो मी पॉईंट. वॉटर शुड एंटर अलॉंग विथ ड्राय मटेरियल्स अँड शुड टेक द सेम टाईम ॲज अदर मटेरियल्स टेक टू एंटर. त्यानंतर नेक्स्ट आहे मिक्सर शुड बी सेट अप ऑन द फर्म अँड लेवल ग्राउंड. मिक्सर शुड बी सेट कुठं करायचं आपलं? मिक्सर अप द फर्मला आणि किंवा लेवल ग्राउंड असेल तिथं आपला तो मिक्सर सेट करायचा आहे आपण. ओके, मिक्सर शुड बी सेट अप ऑन फर्म अँड लेवलिंग ग्राउंड. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा ड्रम ऑफ द मिक्सर शुड नॉट बी ओव्हरलोडेड. म्हणजे आपला ड्रम असेल मिक्सरचा तर शुड बी नॉट ओव्हरलोड झालेला नाही पाहिजे. त्यामध्ये जास्त आपण माल टाकायचा नाही आहे. ड्रम ऑफ द मिक्सर शुड बी नॉट बी ओव्हरलोडेड. त्यानंतर नेक्स्ट द ॲक्युरसी ऑफ वॉटर शुड बी विदिन 5%. त्यामध्ये ॲक्युरसी ऑफ वॉटर शुड बी किती करायचे? विदिन 5% पर्यंतची ॲक्युरसी त्यामध्ये आली पाहिजे. द ॲक्युरसी ऑफ वॉटर शुड बी विदिन 5%. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हाईल क्लोजिंग द डेज वर्क मिक्सर शुड बी क्लीन बाय ॲडिंग कोर्स ॲग्रिगेट वाटर अँड देन रोटेटिंग इट फॉर ॲप्रोक्सिमेटली 2 minutes. त्यामध्ये काय करायचं आहे? व्हाईल क्लोजिंग द डेज वर्क, आपले जे डेज वर्क असतील ते मिक्सर शुड बी क्लीन, ते रोजच्या रोज क्लीन करून ठेवायचं आहे. डेज वर्क झाल्यानंतर क्लीन. ॲडिंग कोर्स ॲग्रिगेट, त्यामध्ये ॲडिंग कोर्स ॲग्रिगेट टाकायचे आणि वॉटर देन रोटेटिंग, वॉटर टाकल्यानंतर रोटेटिंग फॉर ॲप्रोक्सिमेटली 2 minutes. 2 minutes काय करायचं आहे? ॲप्रोक्सिमेटली ते मिक्सर आहे त्याचे ब्लेड्स रोटेट करत राहायचे आहेत. व्हाईल क्लोजिंग द डेज वर्क
mixer should be cleaned by adding coarse aggregate, water and then rotating it for approximately 2 minutes. Okay. And the next day, when it is not in use, drum should be inverted. म्हणजे ते ड्रम असेल तो कुठं यूज नाही करायचा, शुड बी इन्व्हर्टेडला तो यूज करायचा नाही आहे. व्हेन इज नॉट इन यूज ड्रम शुड बी इन्व्हर्टेड. नंतर लास्ट स्टेप हा, फॉर रिड्युसिंग अदरेशन ऑफ सिमेंट अप्लाय ग्रीस ऑर ऑइल आफ्टर क्लिनिंग द ड्रम. त्यामध्ये जर आपण रिड्यूस केलं, अधेजन ऑफ सिमेंट काढलं, तर अप्लाय काय करायचं आपल्याला त्यामध्ये मोकळ्या याच्यात ग्रीस ऑर ऑइल आफ्टर क्लिनिंग द ड्रम. तर क्लिनिंग झाल्याच्यानंतर ड्रममध्ये आपण काय लावून ठेवायचं, ग्रीस किंवा ऑइली त्यामध्ये लावून ठेवायचं, म्हणजे काय आपलं सिमेंट तिथं चिकटून राहणार नाही. फॉर रिड्युसिंग अदरेशन्स ऑफ सिमेंट अप्लाय ग्रीस ऑर ऑइल आफ्टर क्लिनिंग द ड्रम. ओके. अशा प्रकारे आपण प्रिकॉशन्स दिलेले आहेत. त्यांनी प्रिकॉशन्स टू बी टेकन ड्युरिंग मिक्सिंगच्या वेळेस काय काय काळजी घ्यायची आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे आपलं ॲडव्हान्टेजेस ऑफ मशीन मिक्सिंग. फायदे काय काय आहेत, ॲडव्हान्टेजेस ऑफ मशीन मिक्सिंगचे फायदे काय काय आहेत ते आपण आता इथे एक्सप्लेन करू. ॲडव्हान्टेजेस ऑफ मशीन मिक्सिंग. यामध्ये फर्स्ट आहे, द मशीन मिक्सिंग इज मोर इफिशियंट अँड गिव्स अ युनिफॉर्म मिक्स. जे आपलं मशीन मिक्सिंग असतं इज मोर कसं असतं, ते इफिशियंट असतं, म्हणजे ते जास्त इफिशियंट असतं आणि गिव्ज युनिफॉर्म मिक्स. ते काय करतं, एक आपलं युनिफॉर्मली सारख्या प्रमाणात ते मिक्स करू शकतं. तसं आपलं हँडलिंग आपण करू नाही शकत. फर्स्ट ॲडव्हान्टेजेस काय होता, द मशीन मिक्सिंग इज मोर इफिशियंट अँड गिव्ज अ युनिफॉर्म मिक्स. ओके. त्यानंतर सेकंड ॲडव्हान्टेजेस आहे, इट कॅन बी यूज फॉर लार्ज क्वांटिटी ऑफ मिक्स इकॉनॉमिकली. म्हणजे काय, इट कॅन बी यूज लार्ज क्वांटिटी जर असेल ऑफ मिक्स, ती काय इकॉनॉमिकली. मशीन मिक्सिंग काय आहे आपली इकॉनॉमिकली. इट कॅन बी यूज फॉर लार्ज क्वांटिटी ऑफ मिक्स इकॉनॉमिकली. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे, इट टेक्स लेस टाईम. ते कसं कमी टाईमात जास्त काम करू शकतं. इट टेक्स लेस टाईम. इट टेक्स लेस टाईम. त्यानंतर लास्ट ॲडव्हान्टेजेस आहे पहा, इट परमिट्स टू यूज लेस वॉटर सिमेंट रेशो विच इज इकॉनॉमिकल अँड गिव्स बेटर क्वालिटी ऑफ कॉन्क्रीट. ते काय करतं, परमिट्स काय करतं, यूज लेस वॉटर सिमेंट रेशो. त्यामध्ये काय, लेस वॉटर सिमेंट रेशो जर वापरला तरी चालतं, विच इकॉनॉमिकल. ते काय इकॉनॉमिकल अँड गिव्स बेटर क्वालिटी ऑफ कॉन्क्रीट. त्यानुसार काय बेटर क्वालिटी ऑफ कॉन्क्रीटची ते देऊ शकतं मशीन मिक्सिंग. ओके. इट परमिट्स टू यूज लेस वॉटर सिमेंट रेशो which is economical and gives better quality of concrete. अशा प्रकारे आपण 4 ॲडव्हान्टेजेस पाहिलेले आहेत. ओके. मी रिपीट करतो 4 ॲडव्हान्टेजेस पुन्हा एकदा, लक्ष द्या. द मशीन मिक्सिंग इज मोर इफिशियंट अँड गिव्स अ युनिफॉर्म मिक्स. सेकंड, इट कॅन बी यूज फॉर लार्ज क्वांटिटी ऑफ मिक्स इकॉनॉमिकली. तर थर्ड, इट टेक्स लेस टाईम. नंतर फोर्थ, it permits to use less water cement ratio which is economical and gives better quality of concrete. ओके. अशा प्रकारे आपण ॲडव्हान्टेजेस कवर केलेले आहेत, ॲडव्हान्टेजेस ऑफ मशीन मिक्सिंग. त्याच्या अगोदर आपण प्रिकॉशन्स पाहिल्या टू बी टेकन ड्युरिंग मिक्सिंगच्या. आता आपण न्यू पॉईंट स्टार्ट करतो आहे, कॉन्क्रीट व्हायब्रेटर्स. की कॉन्क्रीटला काय व्हायब्रेटर्स लागतात पहा, ते कॉन्क्रीट व्हायब्रेटर्स. न्यू पॉईंट स्टार्ट करतो आपण व्हायब्रेटर्स. तर त्यामध्ये पहा, द इक्विपमेंट यूज फॉर कॉम्पॅक्शन ऑफ कॉन्क्रीट बाय मेकॅनिकल मेथड इज कॉल्ड अ व्हायब्रेटर. म्हणजे व्हायब्रेटर कशाला म्हणायचं आहे, ते एक इक्विपमेंट आहे बा, ते यूज आपण काय करतो, आपल्याला जर कॉन्क्रीटचं कॉम्पॅक्शन करायचं असेल, कॉम्पॅक्ट करायचं असेल मेकॅनिकल मेथडने म्हणजे मशिनरी मेथडने, तर त्याला काय म्हणायचं, ते व्हायब्रेटर असते. त्यालाच काय आपण म्हणतो, व्हायब्रेटर. द इक्विपमेंट यूज फॉर compaction of concrete by mechanical method is called a vibrator. Okay. Next now, the vibration produced are imparted to plastic concrete. As a result, concrete becomes semi-liquid and flows.
हे व्हायब्रेटर काय करतं, प्रोड्यूस कुठून करतं, इम्पर्टेड प्लास्टिक कॉन्क्रीट. ते प्लास्टिक कॉन्क्रीटमध्ये पण करतं. ॲज अ रिझल्ट कॉन्क्रीट बिकम्स सेमी लिक्विड अँड फ्लोज. ते कशामध्ये करतं, सेमी लिक्विड आणि फ्लोजमध्ये रिझल्ट दाखवून देऊ शकतं आपल्याला. म्हणजेच द व्हायब्रेशन प्रोड्यूस्ड आर imparted to plastic concrete. As a result, concrete becomes semi-liquid and flows. Okay, त्यानंतर नेक्स्ट आहे, the air bubbles present in concrete are forced to escape and a homogeneous solid mass of concrete having maximum density is produced. यामध्ये काय सांगितलं, जे आपले एअर बबल्स प्रेझेंट असतात कॉन्क्रीटमध्ये, ते काय होतात, याच्या जे फोर्स अप्लाय होतो त्याने काय होतात, इस्केप होऊन जातात. ते इस्केप होऊन जाल्यानंतर ते होमोजियस सॉलिड मास ऑफ कॉन्क्रीट असेल, जे आपलं होमोजियस सॉलिड ऑफ मास कॉन्क्रीट असेल, त्यामध्ये हॅविंग मॅक्झिमम डेन्सिटीज प्रोड्यूस, ते काय करते, मॅक्झिमम डेन्सिटी प्रोड्यूस करते व्हायब्रेटर. ओके, द एअर बबल्स प्रेझेंट इन कॉन्क्रीट आर फोर्स्ड to escape and homogeneous solid mass of concrete having maximum density is produced. And the next part, over vibration should not be done, otherwise mortar will appear at the surface and coarse aggregate particles concentrate in the lower layers. म्हणजे काय सांगितले, ओव्हर द व्हायब्रेशन शुड नॉट बी डन. जर तरी पण आपलं ओव्हर व्हायब्रेशन शुड बी नॉट बी डन झालं तर अदरवाईज काय करायचं आहे, मोटर विल ॲपियर ॲट द सरफेस, मोटरच्या सरफेसवरती, आणि कोर्स ॲग्रिगेटचे पार्टिकल कॉन्सन्ट्रेट काय करायचे इन द लोअर लेअर, ते लोअर लेअरला कॉन्सन्ट्रेट करून घ्यायचे. ओके, अशा प्रकारे आपण व्हायब्रेटर्स हा पार्ट कसा यूज करायचा, काय असतं त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे डेफिनेशन वगैरे. ओके, त्यानंतर काय, ऑब्जेक्टिव्ह ऑफ युझिंग कॉन्क्रीट व्हायब्रेटर्स. काय ऑब्जेक्टिव्ह दिले तिथं, फोर्थ ऑब्जेक्टिव्ह आहेत पहा, ऑब्जेक्टिव्ह ऑफ युझिंग कॉन्क्रीट व्हायब्रेटर्स. त्यामध्ये फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह पहा, फॉर प्रॉपर कॉम्पॅक्शन ऑफ कॉन्क्रीट. ते काय करतं, फॉर प्रॉपर कॉम्पॅक्शन ऑफ कॉन्क्रीट, त्याचं ऑब्जेक्टिव्ह आहे प्रॉपर कॉम्पॅक्शन करतं. कॉन्क्रीटचं असेल, व्हायब्रेटर काय करतं, प्रॉपर कॉम्पॅक्शन करून घेतं. हा झाला फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह. त्यानंतर सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे एक्सप्लेनिंग आवर एअर बबल्स प्रेझेंट इनसाइड द कॉन्क्रीट दस मेकिंग कॉन्क्रीट डेन्स अँड स्ट्रॉंग. त्यानंतर एक्सप्लेनिंग आउट एअर बबल्स प्रेझेंट असतात त्यामध्ये इनसाइड द कॉन्क्रीट, कॉन्क्रीटच्या इनसाईडला जाऊन ते काय करतं, दस कॉन्क्रीट इज डेन्स अँड स्ट्रॉंग, ते काय करतं, बबल्स काढून टाकतं, इन दस मेकिंग कॉन्क्रीट डेन्स अँड स्ट्रॉंग. त्यानंतर थर्ड ऑब्जेक्टिव्ह आहे टू मेक कॉन्क्रीट मोर इम्परमिएबल डेन्स अँड फ्री फ्रॉम हनी कम्बिंग. टू मेक अ कॉन्क्रीट मोर इम्परेबल, मोर काय करतं, इम्परेबल डेन्स अँड फ्री फ्रॉम हनी कम्बिंग, हनी कम्बिंगपासून त्याला काय करतं, फ्री फ्रॉम करतं कॉन्क्रीट व्हायब्रेटर. आणि लास्ट ऑब्जेक्टिव्ह त्याचा टू कॉम्पॅक्ट नॅरो अँड थिन सेक्शन. ते कॉम्पॅक्ट काय करतं, जो आपलं नॅरो आणि थिन सेक्शन असेल तिथं ते कॉम्पॅक्ट करण्याचं काम करतं व्हायब्रेटर. अशा प्रकारे हे 4 ऑब्जेक्टिव्ह होते व्हायब्रेटरचे. ओके, त्यानंतर आपण पाहू टाईप्स ऑफ व्हायब्रेटर. व्हायब्रेटरचे टाईप्स कोणते कोणते पडतात. फॉलोइंग काही टाईप्स दिलेले आहेत ते पाहू. त्यामध्ये फर्स्ट आहे इंटरनल व्हायब्रेटर्स. ज्या इंटरनल व्हायब्रेटर्स असतात ते, म्हणजे त्याला दुसरं काय नाव आहे, निडल व्हायब्रेटर. इंटरनल व्हायब्रेटर किंवा निडल व्हायब्रेटर. त्याची डायग्राम इथं दिलेली पहा. पोकर व्हायब्रेटर, रबल पाईप असतो त्याला, व्हायब्रेटर निडल असते, पेट्रोल इंजिन असतं. ओके, इंटरनल व्हायब्रेटर त्याची माहिती पाहू आपण. ऑफ ऑल द व्हायब्रेटर्स द इंटरनल व्हायब्रेटर इज मोस्ट कॉमनली यूज. सगळ्या व्हायब्रेटरमध्ये काय, हे जे इंटरनल व्हायब्रेटर आहे ते मोस्ट कॉमनली यूज केलं जातं. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज इमर्शन व्हायब्रेटर. त्याला दुसरंच नाव काय, दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज इमर्शन व्हायब्रेटर. हे काय मोस्ट कॉमनली यूज केलं जातं अनेक व्हायब्रेटरमधून. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज इमर्शन व्हायब्रेटर. और पोकर व्हायब्रेटर, याला दुसरं पण नाव काय आहे, पोकर व्हायब्रेटर. ओके, दिस इसेन्शियली कन्सिस्ट ऑफ पॉवर युनिट, अ फ्लेक्झिबल शाफ्ट अँड अ निडल. त्यामध्ये वेगवेगळे पार्ट पडतात पा कन्सिस्ट ऑफ. त्यामध्ये एक पॉवर युनिट असतो, त्यानंतर फ्लेक्झिबल शाफ्ट असतो आणि निडल असते. इथं डायग्राममध्ये दिसलेले पा आपल्याला व्हायब्रेटर निडल दिसते, पेट्रोल इंजिन दिसते आणि रबर पाईप दिसतंय. ओके, so the next, the power unit may be electrically driven.
or operated by petrol engine. जो आपला जो पॉवर युनिट असतो तो इलेक्ट्रिकल ड्रायव्हन, त्याला तो कशावर चालतो, इलेक्ट्रिकल ड्रायव्हन करतो किंवा ऑपरेट त्याला काय करतं, पेट्रोल इंजिन पॉवर युनिटला ऑपरेट करतो, किंवा एअर कॉम्प्रेसर असतं किंवा इलेक्ट्रिकल चालतं किंवा पेट्रोल इंजिनवर पण ते चालू शकतं. द व्हायब्रेटर्स आर कॉस्ड बाय इसेंट्रिक वेट्स अटॅच टू द शाफ्ट ऑफ मोटर. ते काय, द व्हायब्रेटर्स आर कॉस्ट कशाची, एक इसेंट्रिक वेट्स अटॅच असतात त्याला, इसेंट्रिक वेट अटॅच टू द शाफ्ट ऑर द मोटर. ओके, ऑर द रोटर ऑफ व्हायब्रेटिंग एलिमेंट्स. इलेक्ट्रोमॅग्नेट पल्सेटिंग इक्विपमेंट ऑल्सो अवेलेबल. त्यामध्ये काय काय असतं, मॅनेजमेंट पण असतं त्यामध्ये, त्यानंतर पल्सेटिंग पण असतं आणि इक्विपमेंट इज ऑल्सो अवेलेबल. त्यामध्ये वेगवेगळे इक्विपमेंट अवेलेबल असतात. ओके, रिपीट करतो मी पॉईंट. द पॉवर युनिट मे बी इलेक्ट्रिकली ड्रायव्हन ऑर ऑपरेटेड by petrol engine or air compressor. The vibrators are caused by eccentric weights attached to the shaft or the motor or to the rotor of a vibrating element. Electromagnet pulsating equipment is also available. त्यामध्ये काय असतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक पण काय असतं, अवेलेबल असतं. ओके, नेक्स्ट पाहू आपण. द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन्स व्हॅरीज अप टू 12,000 सायकल्स ऑफ व्हायब्रेशन पर मिनिट. ते व्हायब्रेशन किती होतं, त्याचे सायकल्स किती होतात एका मिनिटाला, 12,000 म्हणजे 12,000 पर मिनिट. एका मिनिटाला 12,000 सायकल्स व्हायब्रेशन होतात. द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन व्हॅरीज अप टू 12,000 सायकल्स ऑफ व्हायब्रेशन पर मिनिट. इन जनरल फ्रिक्वेन्सी ऑफ 3,500 टू 5,000 पर मिनिट इज युज्ड. म्हणजे जनरल फ्रिक्वेन्सी किती यूज होती त्याची, 3,500 ते 5,000 पर मिनिटला यूज केली जाते. द डायमीटर ऑफ नीडल व्हॅरीज from 20 mm to 75 mm and length varies from 25 cm to 90 cm. जे आपली डायमीटर असते निडलची, इथं पाहतो मला निडल दिसते, व्हायब्रेटर निडल, तर निडलची डायमीटर किती असते त्यांनी सांगितली आहे, 20 mm to 75 mm असू शकते व्हायब्रेटरची निडल. आणि त्याची लेंथ किती असते, 25 cm to 90 cm. ओके, म्हणजे 1 फूट ते 3 फूट ही त्याची लेंथ असू शकते, लांबी असू शकते. त्यानंतर नेक्स्ट, द बिगर निडल इज युज्ड इन द कन्स्ट्रक्शन ऑफ मास कॉन्क्रीट. फॉर एक्झाम्पल डॅम कन्स्ट्रक्शन. जी आपली बिगर सगळ्यात मोठी निडल असते ती कुठं वापरली जाते, आपण यूज इन कन्स्ट्रक्शन ऑफ मास कॉन्क्रीट. जे मास कॉन्क्रीटचं कंस्ट्रक्शन असतं तिथं आपण मोठमोठी निडल वापरू शकतो. त्यामध्ये कोणती, जर आपलं मोठं डॅमचं कन्स्ट्रक्शन असेल तर. ओके, समटाईम्स अरेंजमेंट आर अवेलेबल सच दॅट द निडल कॅन बी रिप्लेस बाय ब्लेड ऑफ अप्रॉक्सिमेटली द सेम लेंथ. किंवा आपण काय करतो, ते अरेंजमेंट अवेलेबल सच दॅट निडलची करायची असेल तर कॅन बी काय करू, रिप्लेस करू शकतो आपण बाय ब्लेड अप्रॉक्सिमेटली सेम लेंथ. त्यानुसार आपण सेम लेंथचा एक ब्लेड पण टाकू शकतो निडलच्या जागेवरती. ओके, रिपीट करतो मी. द बिगर निडल इज यूज्ड इन द कन्स्ट्रक्शन ऑफ मास कॉन्क्रीट. फॉर एक्झाम्पल डॅम कन्स्ट्रक्शन. समटाइम्स अरेंजमेंट आर अवेलेबल सच दॅट द निडल कॅन बी रिप्लेस्ड बाय ब्लेड ऑफ अप्रॉक्सिमेटली द सेम लेंथ. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, दिस ब्लेड फॅसिलेट्स व्हायब्रेशन ऑफ मेंबर्स. ते ब्लेड्स काय, फॅसिलेशन ऑफ व्हायब्रेशन मेंबर्स आहे. व्हेअर ड्यू टू द कॉन्जेस्टेटेड रेनफोर्समेंट द नीडेड वुड नॉट टू गो इन बट दिस ब्लेड कॅन इफेक्टिवली व्हायब्रेट. ते काय करतं, इफेक्टिवली असतं ब्लेड, व्हायब्रेट करण्यासाठी इफेक्टिवली असतं. ते जर काँग्रेसली रेनफोर्समेंट जरी असलं तर नीडल वुड नॉट गो. ते नीडल जर वुड नॉट गो असलं तर पण ते काय, ब्लेड इफेक्टिवली व्हायब्रेट आहे. ओके, दे आर पोर्टेबल अँड कॅन बी शिफ्टेड फ्रॉम प्लेस टू प्लेस इन व्हेरी इझिली ड्युरिंग कॉन्क्रिटिंग ऑपरेशन. ते काय पोर्टेबल आहे आपल्याला, इन कॅन बी शिफ्टेड टू फ्रॉम प्लेस टू प्लेस व्हेरी इझिली काम करू शकतं ते ब्लेड डुईंग इझिली कॉन्क्रिटिंग ऑपरेशन्स. ओके, दे कॅन ऑल्सो बी यूज्ड इन डिफिकल्ट पोझिशन अँड सिच्युएशन. ते अजून कुठे यूज होऊ शकतं, आपल्या ज्या डिफिकल्ट पोझिशन असतात, अवघड जे डिफिकल्ट पोझिशन असतात आणि सिच्युएशनमध्ये पण ब्लेड आपण यूज करू शकतो ते निडल. हे झालं आपलं फर्स्ट इंटरनल व्हायब्रेटर किंवा निडल व्हायब्रेटर्स. ओके, त्याची पॉकर व्हायब्रेटर, त्याला वेगळं नाव काय, पॉकर व्हायब्रेटर पण म्हणतात, निडल व्हायब्रेटर म्हणतात आणि इंटरनल व्हायब्रेटर पण म्हणतात. तर त्याची जी निडल असती
त्याची डायमीटर किती असते 20 mm टू 75 mm. ओके. आणि लेंथ किती असते 25 cm टू 90 cm. ते कुठं पण आपण वापरू शकतो. आणि जे बिगर जी मोठमोठे जी लेन्स असते ते कुठं वापरले जातात, आपल्या मास कन्स्ट्रक्शनमध्ये. समजा डॅमचं कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर आपण तिथं ते पोकर व्हायब्रेटर वापरू शकतो मोठ्याल्या निडलचं. त्याची डायग्राम पाहून घ्या. पोकर व्हायब्रेटर रबर पाईपचं असतं, त्याला व्हायब्रेटर निडल असतं, पेट्रोल इंजिन असतं. ते इलेक्ट्रिकली पण चालू शकतं किंवा पेट्रोल इंजिनवर पण ते चालू शकतो, ऑपरेट करू शकतो आपण त्याला. ओके. तर आपण टाईप्स ऑफ व्हायब्रेटर पाहिला आज. व्हायब्रेटरमध्ये कॉन्क्रीट व्हायब्रेटर, त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह पाहिले, 4 ऑब्जेक्टिव्ह होते कॉन्क्रीट व्हायब्रेटरचे. त्यानंतर फर्स्ट टाईप पाहिलं व्हायब्रेटरचा आपण, इंटरनल व्हायब्रेटर्स म्हणजेच निडल व्हायब्रेटर किंवा पोकर व्हायब्रेटर. तर आपण नेक्स्ट लेक्चरला सेकंड टाईप पाहू, सरफेस व्हायब्रेटर्स. ओके, थँक्यू.